आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी लाभले रोहितजी मोरे यांचा सन्मान बहुमान पाठीमागे आहेत थोडस या ठिकाणी रोहितजी मोरे यांचा बहुमान सन्मान नक्कीच केला जातोय। श्याम बिसे या ना, आपण पुढे या नक्कीच। धर्मा बिसे यांना सुद्धा संबोधित केलं जात आहे। राजेश तांबे यांना विनंती, बहुमान सन्मान हा नक्कीच आपले प्रमुख प्रायोजक म्हणून सातत्याने सम्यक ग्रुपच्या पाठीमागे उपस्थित असतात। असं सहकार्य आपल्याला लाभलं गेलं पाहिजे। प्रतिवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान झालाय आणि अंतिम फेरीचा सामना आता आपण शांतपणे बघायचा आहे। ओव्हर टू अमोल। चार चेंडू निर्धाव टाकल्यानंतर काय कमबॅक मात्र पाहायला मिळतोय। सुरेख फटका, देखना फटका, चेंडू मात्र जातोय सीमा पार, आर पार षटकार आणि 6 धावेने स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय। याच दरम्यान साही सर, माझे गुरुवर्य, मार्गदर्शक, ज्येष्ठ समालोचक साही सर हे आमच्या या ठिकाणी निरोप घेत आहेत। राजू तांबे, आपण कुठे असाल तर व्यासपीठावर लवकर लवकर या। राजू तांबे, राजू तांबे, अजित तांबे, शानू, नक्कीच ही खेळपट्टी बनवण्यामागे ज्यांचा सहभाग। चला मॅच कंटिन्यू आपण चालू करतोय, सन्मान थोडेसे थांबवतोय। ओव्हर टू अमोल। अंतिम सामन्याचं पहिलं षटक मात्र संपलंय। गिरीश कोचरेकरांचे पहिले 4 चेंडू, काय स्पेल मात्र पहिल्या 4 चेंडू मध्ये पाहायला मिळाला होता गिरीश कोचरेकरांच्या मार्फत, परंतु 5व्या चेंडूवरती सुंदर षटकार खेचला निखिल याने आणि तदनंतर मात्र 2 धावा, एकूण 8 धावा मात्र झालेल्या। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती दीपक मात्र येतोय। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतात। राहुल मात्र स्ट्राईक वरती आहे। याच दरम्यान आमच्या लाडक्याताई मिताली तांबे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी आम्ही आमच्या सम्यक ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, तसेच आमचे भाऊजी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही आमच्या सम्यक ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो। आजच्या सत्कार मूर्ती, आजच्या विशेष मान्यवर, या स्पर्धेच्या विशेष मान्यवर या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे, तरी आम्ही सम्यक ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो। या दरम्यान खरोखरच सुंदर असं चेंडू आपल्याला या ठिकाणी दीपक यांच्याकडून पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवरती 2 धावा निघाल्यानंतर आता मात्र सुरेख फटका, देखना फटका, लाजवाब फटका, चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा आर पार सीमा पार षटकार, बिग 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 षटकार। राहुल यांच्या बॅट मधून आता मात्र पूर्णपणे समाचार घेतोय राहुल। दीपक यांचा चेंडू मात्र पूर्णपणे सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी आणि 6 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल। धावसंख्या मात्र होते ती 16 धावा। वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती मात्र खेळतोय तो राहुल। पुन्हा एकदा मिडऑफच्या दिशेने पाहायचं श्रेयस इंदुलकर त्या ठिकाणी तैनात होते, परंतु 2 धावा जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत 2 धावा पूर्णत्वास येतात आणि या ठिकाणी पाहायचं एक चोरटी धाव आणि मला वाटतं 3 धावा, ज्या ठिकाणी 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण होणार होत्या त्या ठिकाणी 3 धावा ही चूक झाली आणि चुकीला कुठेतरी माफी नक्कीच मिळणार नसते आणि या पद्धतीने 3 धावा मात्र मिळतात आणि 3 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते। धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 19 या धावसंख्येवरती पहिले 4 चेंडू गिरीश कोचरेकरांचे काय होते, तदनंतर मॅच मध्ये काय आलं, हे एक व्यावसायिक क्रिकेट आहे आणि अशा पद्धतीने खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। दरम्यान पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, सुंदर प्रयत्न तेथील क्षेत्ररक्षकाचा, सुंदर प्रयत्न होता, परंतु 1 धाव मात्र नक्कीच मिळते आणि एकाच धावेवरती समाधान आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल। धावसंख्या मात्र होते ती 20 धावा आणि काही
या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्क वरती आपल्याला दीपक पाहायला मिळतो. थोडंसं मागडं षटक म्हणावं लागेल, कारण 2 षटकांचा सामना आहे, 2 षटकांचा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही मिनिटांमध्ये आपल्याला समजेल. आणि या दरम्यान मात्र खूपच ऑब्स्टिक होऊन जाणारा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच अवांतर या सामन्या दरम्यान खरोखरच पंचांची भूमिका बजावली. ते आवड सर, मयेकर सर आणि गोलतकर सर सुंदर असे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्याच दरम्यान आमचे निवेदक खरोखरच ज्यांनी सकाळच्या सत्रापासून सुंदर निवेदन केलंय ते आमचे मार्गदर्शक संतोषजी कदम सर. त्याच दरम्यान माझे सहकारी समालोचक सागरजी मोरे. खरोखरच विक्रोळीचा बुलंद आवाज. आणि आता मात्र सुरेख फटका पाहायचा सुंदर क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच होईल. 1 धाव मात्र पूर्ण केली. चेंडूची फेक होते तोपर्यंत दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धावची त्या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी पहिल्या गडीचं पतन होतंय आणि बरोबर षटक मात्र संपतंय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर गिरगाव संघाची धावसंख्या मात्र होते ओमकार 11 गिरगाव संघाची 22 धावा आणि 23 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. ते म्हणजेच विक्रोळी संघासमोर. ओमकार 11 गिरगाव संघाने प्रथम 2 षटकामध्ये 22 धावा जमा केल्या. म्हणजे 11च्या सरासरीने संघ खेळत होता. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही सलामीर फलंदाज निखिल आणि राहुल. कालच्या दिवसामध्ये देखील सुरेख फलंदाजी केली होती. तेच निखिल आणि राहुल. अमोल नक्कीच थांबवतो 2 मिनिटं. मधली इनिंग आहे. नक्कीच सम्यक ग्रुपच्या पाठीमागे नक्कीच 2 दिवस ज्यांनी कार्यरत असलेले आमचे सर्व स्वयंसेवक प्रतिनिधी, नक्कीच संदीपजी घाडगे असतील, रवी झेंडे असतील, राजेशजी मोहिते असतील, सूर्यकांत पाटवळे, विनोदजी बोरीचा, महेंद्र लिंगाडे, सुभाष पाटील, अरुण कदम, चंदू पायरे, सचिन तुरुप मारे, विजय वाघमारे, योगीजी कदम, बाळा कांबळे, विनायक नाईक, संतोष बपवार, दीपक निकाले, नितीन आधुरे, वासुदेव कदम, नयन पराडकर, पंकज विसावे, राजेशजी तांबे, शैलेशजी तांबे आणि संतोष तांबे. 3 तांबे बंधू, रवी कदम, प्रमोद मोसम, बाबू, शरद सरपे आणि गणेश गायकवाड. अतिमोलाचा वाटा ज्यांचा आहे. त्याचप्रमाणे संदीपजी सरपे. आपण आमंत्रित असलेल्या आमच्या मितालीताई महेंद्र तांबे यांचा सन्मान नक्कीच करणार आहोत. नक्कीच राजू तांबे प्रमुख प्रशिक्षक म्हणून संबोधले जातात आणि गिरगाव संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. आम्हाला कल्पना आहे राजू तांबे म्हणजेच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. सातत्याने आपण या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये ज्या ज्या वेळेस क्रिकेटची टुर्नामेंट असतो आणि खेळपट्टी बनवण्यामध्ये फार महत्वाचा अमूल्य वाटा आणि वडाळ्यातलं क्रिकेट ज्यांनी जिवंत ठेवलंय असे अष्टपैलू व्यक्तिमत्व. ज्या ज्या या संपूर्ण स्वयंसेवक आणि प्रतिनिधींचं मी नाव घेतोय आणि त्यांच्या संकल्पनेत ही साकार झालेली संकल्पना साकार करण्यासाठी ही थोर मंडळी सातत्याने या ठिकाणी आपल्या पाठीशी असते आणि प्रमुख प्रायोजक आपल्याला लाभलेले जातात. खरोखरच असे प्रायोजक आणि लाख मोलाची स्पर्धा अंतिम विजेत्या संघास मिळणार आहे. 1,11,111 रुपयाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 55,555. तसेच बाहुबली चषक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजीच्या माध्यमातून राजू तांबे या ठिकाणी आपण पॉइंटच्या दिशेने बघतोय आणि नक्कीच सहभाग अंतिम फेरीमध्ये आपला दिसतोय. राजू तांबेसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. ओव्हर टू अमोल. खरोखरच अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातील सेकंड इनिंग. मंगेश वैदी स्ट्राईक एंड वरती सुरेख चेंडू. तरुण यांचा ज्यांनी कालच्या दिवसामध्ये गोलंदाजीच्या जीवावरती अनेक अमोल एक मिनिट आलो. पारितोषिक राजू तांबेसाठी आलेला आहे. सरपे साहेबांकडनं जर राजूने कॅच पकडला 200 रुपयाचं पारितोषिक नक्कीच असेल. सुसंधी आहे आपल्याला या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक. ओट अमोल. आणि आता मात्र ऑफस्टिक होऊन जाणारा चेंडू पंच अवांतर चेंडू म्हणून घोषित करतात आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये संघाचे धावसंख्येचं खातं मात्र या ठिकाणी होत आहे. ते 1 या धावसंख्येने खरोखरच तरुण याने खरोखरच चांगलं प्रभावित केलं होतं. कालच्या दिवसामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती तोच तरुण.
आणि आता मात्र बॅटची कड घेऊन एसटीच्या पाठीमागे जाते, परंतु तितकंच आजच्या दिवसामध्ये प्रभावित जर कोणी केलं असेल तर दुसऱ्या सामन्यामध्ये मंगेश वैद्य यांनी वैयक्तिक 48 धावा त्यांनी अक्षरशः या मैदानावरती कुठल्या होत्या, तोच मंगेश वैद्य मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रितेश. एक मोठा सामना आपल्याला या ठिकाणी अंतिम सामना पाहायला मिळाला. 50 ते 60 हजार प्रेक्षक आपल्याला या वडाळा नगरीमध्ये आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळत आहेत. दरम्यान या ठिकाणी बॅटची एज घेऊन क्षमा असावी, अवांतर चेंडू आणि अवांतर +1 एकूण 2 धावा मात्र होतात आणि 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 3 धावा मात्र होत आहेत. खरोखरच जे नाही आहे ना ते होकारात्मक बदलायला शिका, जे असाध्य आहे त्याला साध्य करायला शिका, जे असमर्थ आहे त्याला समर्थ बनवा आणि सफल वाटतं ना त्यावर सफलतेने मात करायला शिका. हे गणित जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा जीवनातील कितीही मोठ्या आव्हानाच्या विरोधात तुम्हाला तुमच्या यशाचा एक वेगळा आलेख चढवता येईल. आणि हा आलेख चढवण्यासाठी दोन्ही फलंदाज तयार. पायचा सुरेख फटका, देखना फटका, परंतु तितका सुंदर क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाचं लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण हे अति महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावरती नाव कोरणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आणि त्याच्या प्रित्यर्थ साधून ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली आहे. दरम्यान पुन्हा एकदा ऑफस्टिक सुधारणारा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच अवांतर आणि अवांतर धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 5 धावा. आता मात्र कुठेतरी तुम्हाला अवांतर धावा रोकावे लागतील, कारण 2 षटकांचा खेळ आहे. 23 धावा जमा करायच्या आहेत फलंदाजासाठी आणि गोलंदाजी करताना कुठेतरी तुम्हाला थांबवावं लागेल, कारण मोठे मातब्बर दोन्ही फलंदाज मंगेश वैद्य आणि प्रितेश मात्र आता स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. सुरेख फटका, देखना फटका आपल्याला पॉइंटच्या दिशेने राजू तांबे याच्या दिशेने मात्र गेला होता, परंतु त्या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे आणि नो चेंडू म्हणून घोषित करतायत पंच. एकूण 3 धावा आणि 3 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 8 धावा. नो चेंडू म्हटल्यानंतर नो चेंडू येताना कधीच एकटा येत नसतो, कारण नो चेंडूचा मित्र म्हणजेच फ्री हिट हा देखील असणार आहे. फ्री हिट हा चेंडू असणार आहे फ्री हिट. नो चेंडूचा साथीदार आहे फ्री हिट आणि तो मात्र आता येतोय आपल्या फलंदाजीच्या जोडीसाठी. सुंदर चेंडू होता, ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू होता, त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु राजू तांबे काय क्षेत्ररक्षण, जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाल्या पाहिजे राजू तांबे यांच्यासाठी, कारण हे जे विकेट बनवले आणि त्याच्यासाठी खरोखर मेहनत घेतली आहे तो राजू तांबे. आणि आज मात्र ओमकार 11 गिरगाव संघाच्या बाजूने आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. एक मोठा संघ आणि मोठ्या संघातून आपल्याला राजू तांबे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. सरपे साहेबांचं पारितोषिक आहे, कॅच घेतला तर, धावून धावा केला किंवा धावून चेंडू पकडला तर सरपे साहेबांचं पारितोषिक नाहीये. नक्कीच सुसंधी आहे. कॅच 9 धावा झालेत. 9 नक्कीच 9 धावा झाल्यात. बॉल टू इक्वेशन सांग अमोल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तरुण मात्र पाहायला मिळतोय आणि आता मात्र या ठिकाणी पाहायचंय झेल काल क्षेत्ररक्षक होता, परंतु झेल मात्र सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस आणि झेल कोणाचा सुटतोय तर मंगेश वैदी, एक मोठा मातब्बर खेळाडू आहे, त्याचा मात्र या ठिकाणी झेल सुटतोय. कारण तुम्ही झेल टिपा, तुम्ही मॅच मध्ये नक्कीच येऊ शकता, कारण संघर्ष. एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. 10 धावा मात्र झालेल्या आहेत आणि आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, देखना फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू मात्र जातो घोषित क्षेत्रामध्ये. 2 या धावसंख्येसाठी धावसंख्या मात्र होते ती 12 धावा आणि आता मात्र समीकरण असेल ते 7 चेंडू आणि 11 धावा, म्हणजे अर्धा पडला या ठिकाणी विक्रोली संघाने गाठलेला आहे पहिल्या षटकामध्ये आणि आता दुसरा पल्ला तुम्हाला या अंतिम षटकामध्ये गाठावा लागेल, कारण 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 11 धावांची गरज आहे. अगोदरचा चेंडू नक्कीच या ठिकाणी राजू तांबे यांनी जर अडवला असता तर 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्रायोजकांच्या माध्यमातून नक्कीच दिले गेले असते. अमोल, क्रुशल मॅच आहे, शेवटची निर्णायक 6 चेंडू आहेत. उपस्थित मान्यवर नक्कीच रणदिवे साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. आपण सर्व मान्यवरांना विनंती राहील, ज्यावेळेस मॅच संपेल तर स्टेजच्या सर्व खेळाडूंनी आपण जवळ यायचंय.
ओ टू अमल. खरोखरच अटीतटीचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अंतिम सामना कशा पद्धतीचा पाहिजे याचं उत्तर मात्र आपल्याला या ठिकाणी या मैदानावरती पाहायला मिळेल. बीपीटी नाडकर्णी पार्कचं हे भव्य दिव्य असं सुसज्ज असं मैदान आणि या मैदानावरती 50 ते 60 हजार रसिक प्रेक्षक चारी बाजूने तैनात स्काय व खचाखच पूर्णपणे भरलेला आहे. अंतिम सामना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक. या चषकावरती कोण नाव कोरणार, विक्रोलियन्स की ओमकार 11 गिरगाव, हे मात्र षटक सांगेल की या षटकामध्ये समजेल की कोणता संघ अंतिम विजयी संघ ठरेल. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती अभिषेक वैदी सरांसाठी आणि या ठिकाणी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. एक धाव मात्र मिळते. सन्मान दिला चेंडूला, कारण चांगला चेंडूचा सन्मान करणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं हे कुठेतरी माहिती आहे दोन्ही फलंदाजांना. त्यासाठी सुरेख चेंडू होता, त्याला सुंदर सन्मान दिला आणि एक धाव मात्र पूर्ण केली आणि स्ट्राईक मात्र कुठेतरी रोटेट केली. आणि आता मात्र समीकरण असेल ते म्हणजे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. आणि हे व्यावसायिक क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत असतात. या ठिकाणी पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात वारंवार. ते अभिषेकांच्याकडून तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 9 धावा. ज्यांना हृदयविकाराचा आजार असेल त्यांनी कृपया हा मॅच पाहू नका, कारण हाय व्होल्टेज मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 9 धावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक याच्यावरती कोण नाव कोरणार याच्यासाठी हा चाललेला तुल्यबळ असा सामना. विक्रोलियन्स विक्रोली विरुद्ध ओमकार 11 गिरगाव. आता मात्र स्ट्राईक एंड वरती मंगेश वैदी आणि आता मात्र निर्धाव चेंडू सुंदर चेंडू आणि अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. तो अभिषेक यांचा काय स्पेल मात्र आतापर्यंत पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती एकेरी धाव निघाल्यानंतर तिसरा चेंडू मात्र कुठेतरी निर्धाव निघतोय. आणि आता मात्र दडपण कुठेतरी फलंदाजांवरती नक्कीच असेल, कारण 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. एका मोठ्या फटक्याची मात्र नक्कीच गरज असेल. प्रयत्न मात्र नक्कीच चांगला होता, परंतु बॅटची एज घेतली या ठिकाणी. एक धाव मात्र पूर्ण केली. जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत दुसरी धाव देखील म्हणजे एकेरीचे पदार्पण दुहेरीमध्ये करतात आणि 2 धावा मात्र पूर्ण केले जातात. आणि आता मात्र समीकरण असेल ते म्हणजेच 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. 7 धावा आणि 2 चेंडू. 2 चेंडूंचा खेळ मात्र नक्कीच बाकी असेल. गोलंदाजी मार्गवरती काय अप्रतिम गोलंदाजी करतोय अभिषेक. पूर्णपणे फलंदाजाला थांबवलंय ते म्हणजेच अभिषेक याने मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. परंतु फलंदाजांना देखील माहिती आहे या 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका मारण्याची गरज आहे आणि ही ताकद मात्र मंगेश वैद्य यांच्याजवळ सुद्धा आहे. पाहायचं आहे 2 चेंडू आणि 7 धावा. या ठिकाणी मात्र एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि आता मात्र समीकरण असेल ते 1 चेंडू आणि 6 धावा. अजूनही मॅच मात्र जर पाहिली तर दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 6 धावा. एक चेंडू आणि 6 धावा. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या, अशा स्पर्धा होतात आणि या ठिकाणी पाहायचा सुरेख फटका मात्र होता. थोडासा मात्र उंची गाठ लुटली होती, परंतु अंतर मात्र कापलं नाही आणि झेलबाद झाला फलंदाज. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक याच्यावरती नाव कोरतोय तो ओमकार 11 गिर